तर आपण आपलं आजचं लेक्चर सुरू करूया. काय झालं होतं की इथे थोडा अकॅडमीमध्ये इलेक्ट्रिसिटीचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळं जे प्रिवियस आपलं सेशन आहे ते झालेलं नाही. इथे थोडा इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे प्रिवियस जे लेक्चर होतं ते आपलं झालेलं नाही. तर आता आपण आपलं जे लेक्चर आहे ते बघूयात. ठीक आहे. तर ज्या पद्धतीने एकंदरीत आपले लेक्चर्स चाललेले आहेत, मी अशी आशा करते की ते लेक्चर्स तुम्ही व्यवस्थित रिवाइज करत असाल, व्यवस्थित पद्धतीने तुम्ही रिवाइज करा ज्यांनी करत नसेल तरी, कारण आता जो वेळ आहे अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे कधी कधी असं होतं, असं काही नाही की महिन्यातले सगळे दिवसच आपल्याला सारखे राहतात. थोडंसं कधी अप असतं, कधी डाऊन असतं, कधी मन करत नाही, कधी कुठले प्रॉब्लेम असतं, कधी मनस्थिती नसते, कधी मानसिकता नसते. पण यश कोणाला मिळतं की जो ह्या सगळ्यांवर मात करतो त्याला मिळतं. म्हणजे काय की बोर्डम की बाबा एकच एक गोष्ट जी काही आहे कितीही कंटाळवाणी वाटली, रटाळी वाटली, जरी आता बघा तसं पाहिलं तर तुम्हाला एक 6 महिने किंवा काही मुलं जी काही आहेत ती साधारणतः वर्षभर अभ्यास करतात. रोज 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 तेच वाचणं, तोच विषय, मराठी पेपर 1 पेपर 1 पेपर 2 पेपर 2. तर कधी कधी कंटाळा येऊ शकतो. तुम्ही थोडा ब्रेक घ्यायला पाहिजे, पण असा खूप मोठा ब्रेक घ्या 15-15 20-20 दिवस आणि मग रिवाइजच नाही करा, तर मग परत ते तुम्हाला बॅक टू दी सिलेबस किंवा बॅक टू द स्टोरी यायला वेळ लागतो. ठीक आहे. त्याच्यामुळं काय करा की थोडंसं असं फ्लेक्झिबल ठेवायचं. ठीक आहे. हे मला विद्यार्थी विचारत असतात की मग मॅडम मन लागत नाही, मॅडम मग बोर होतं. तर मला असं वाटलं की ऑनलाईन ऑफलाईन तुम्हाला असं पर्सनली येऊन विचारतात. ठीक आहे. तर जवळपास सगळ्या मुलांचे प्रॉब्लेम सारखेच आहे. तुम्हाला असं वाटत असेल का हे मलाच होतंय, मला कठीण वाटतंय किंवा मला बोर वाटतंय किंवा आता कंटाळा आला, तर हे बिलीव्ह मी हे सगळ्यांसोबतही होतं. म्हणजे लिटरली जेव्हा माझा स्पर्धा परीक्षेचा काळ होता, नेट सेट असेल काय, तर तेव्हा आपल्याला होतं ना, कारण एकच एक गोष्ट रोज रोज करायची आहे. पण हे लक्षात ठेवायचं की हा जो काही कंटाळा आहे किंवा हे जे काही बोर्डम आहे, तर त्याच्यामधूनच तुम्हाला काय होणार आहे, सक्सेस मिळणार आहे. तुम्हाला ते ओव्हरकम करावं लागेल. तुम्हाला मनाला सांगायचं की हे कितीही कंटाळा येऊ दे, बोर वाटू दे, याच्याशिवाय जर आपण हे निवडलं आहे, आपल्याला सगळं माहीत आहे, हे जर आपलं आवडीचं क्षेत्र आहे, तर मग याला वाचून काही पर्याय नाही, ते तुम्हाला करावंच लागेल. मग तुम्ही काही टेक्निक्स वापरू शकता की काही जण सलग बसतात 3-3 4-4 5-5 तास. तर त्याला एक पोमोडोरो टेक्निक म्हणतात. 5 मिनिटं सांगतं आणि मग आपण आपल्याकडे वळूयात. ठीक आहे. तर ही पोमोडोरो टेक्निक आहे. आता पोमोडोरो टेक्निक काय, ही एक प्रकारची जापनीज टेक्निक आहे. आता बघा, जापान असो किंवा इतर देश असतील काही, USA वगैरे, UK वगैरे, तर हे देश आपल्यापेक्षा कमीत कमी 20-25 वर्षांनी समोर आहे. आणि काय आहे की प्रत्येक गोष्टीने ते समोर आहे. म्हणजे त्यांच्या स्वच्छतेच्या बाबतीत, त्यांच्या टेक्नॉलॉजीच्या बाबतीत, त्यांच्या बिहेवियरच्या बाबतीत, प्रत्येक गोष्टीमध्ये. ठीक आहे. तर आता हे पोमोडोरो जी टेक्निक आहे, हे एक पुस्तक मी वाचत होते जापनीज, तर त्याच्यामधून मला समजलेली टेक्निक आहे. हे अभ्यासासाठी म्हणूनच नाही, तर कुठल्याही कामाविषयीची ही टेक्निक आहे. समजा आता तुम्हाला एखादं काम जे आहे ते दिवसभर करायचं आहे, 1 घंट्यापेक्षा जास्त करायचं आहे, आणि आपण स्टुडंट असल्यामुळे काय आहे की आपल्याला काय करावं लागतं, स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, त्याच्यामुळे 5-5 6-6 तास, 4-4 तास तुम्ही जसा अभ्यास करत असाल तसा. पण काय होतं ना की जेव्हा आपण अभ्यास करायला बसतो, तेव्हा आपलं काय होतं, इंटेन्सिटी खूप हाय असते, अशी असते. आणि मग नंतर काय होते की ती अशी म्हणजे हाय असते. एक मिनिट. हां, हाय असते आणि नंतर काय होतं की मग अशी आपण अभ्यास करतो, बरोबर आहे. पण नंतर ती अशी ढासळायला लागते, अशी. ठीक आहे. तर ही आपल्याला अशी कंटिन्यू ठेवायची आहे. तर याच्यासाठी काय करायचं की एक 45 ते 50 मिनिटं, म्हणजे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. बघा, काही जणांचं काय असतं की एक 30 मिनिटं फोकस लागतो. काही जणांचं असतं की नुकत्याच अभ्यासाला लागलोय, खूप बाकीचं जॉब आहे, हे आहे, ते आहे, मॅडम आमचं 15 मिनिटाच्या वर लक्षच लागत नाही, आमचं 30 मिनिटाच्या वर लक्षच नाही. तर अशा वेळी काय करायचं की तुम्ही हे तुमच्या प्रयत्नातून तुम्हाला समजेल. म्हणजे स्वामी विवेकानंद काय म्हणायचं, अभ्यास म्हणजे काय?
अभ्यास म्हणजे तुम्हाला स्वतःला जाणणं आधी, की माझ्यासाठी काय सूट करतं, माझ्यासाठी काय सूट करत नाही, त्याला अभ्यास म्हणायचं. तर काही लोकांना 1-1 तास असं एकाग्र लक्ष लागतं. काही लोकांचं 30 मिनिटं लागतं, काही लोकांचं 15 मिनिटं लागतं. तर मग जे 15 मिनिटं जे फोकस लागतोय आपलं किंवा 15 मिनिटं जे काही लक्ष लागतंय, त्याचं तुम्हाला काय करायला पाहिजे, की आपल्याला जास्तीत जास्त कसं वाढवता येईल. तर जास्तीत जास्त वाढवण्याचा टाईम आहे 45 ते 50 मिनिटं. ठीक आहे. आणि मग काय करायचं, आता बघूया, तुम्ही तुमची मिनिटं ठरवायची आहेत. पण आपल्याला वाढवून तो साधारण 45 ते 50 मिनिटं करायचं. मग हे झाल्यानंतर काय करायचं, 5 मिनिटं ब्रेक घ्यायचा. पण त्या ब्रेकमध्ये काय करायचं, मोबाईल बघायचा नाही. तुम्ही समजा लायब्ररीमध्ये अभ्यास करताय, तुम्ही टेबल खुर्चीवरच अभ्यास करावा, कारण एक डिसिप्लिन वेनी तुम्ही जास्त वेळ अभ्यास करू शकता. पण तुम्ही तसं करू शकता. आणि मग तुम्ही काय करायचं की तुम्ही तुमचं डेस्क असेल त्याच्यावर असं 5 मिनिटं तुम्ही शांत झोपू शकता, मेडिटेट करू शकता. मेडिटेट करणं म्हणजे श्वासावर फक्त लक्ष केंद्रित करणं. श्वास येतोय, श्वास जातोय, हे सुद्धा तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ठेवायला मदत करतं. आपल्याला काय वाटतं, सक्सेस म्हणजे परीक्षा पास करणं म्हणजे काय? आपल्याला काय वाटतं, की फक्त अभ्यास करा आणि परीक्षा देऊन या. नाही. अभ्यास व्हायला सुद्धा ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर काय, खाली समजा तुम्ही वर बसायचं, खाली पायऱ्या उतरून आलं, कुठेतरी वॉशरूमला जाणं, शांतपणे पाणी पिणं, तो एक 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक तुम्ही घेतला पाहिजे. आणि नंतर मग परत बघा, तुम्ही हे स्वतः करून बघा आणि मला सांगा. मग तुमचा जो काही अभ्यासाचा काय म्हणू शकतो आपण, स्टॅमिना जो काही आहे तो तुम्हाला इथे वाढलेला नक्कीच दिसणार आहे. समजलं तुम्हाला पोमोडोरो टेक्निक? ठीक आहे. रोज आपण असं काही काही अधूनमधून काही टेक्निक्स विषयी जे काही आहे ते बोलत जाणार आहोत. ठीक आहे. चला, तर मग आपलं मराठीकडे वळूयात आपण. अभ्यास व्यवस्थित करा, सातत्य ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा की आपण हे करू शकतो म्हणून. गॉट इट? आता आपण आज बघूयात की लोकसाहित्य. ठीक आहे. लोकसाहित्य आणि विशेष साहित्य प्रकार जे काही आहे ते घेतात. काही विद्यार्थी रेग्युलर असतात, काही विद्यार्थी अमावस्या पौर्णिमेला येतात. तर ज्यांना शक्य नाही त्यांनी रेकॉर्डिंग्स बघत चला. रेकॉर्डिंग्समध्ये आपण सगळं कव्हर केलेलं आहे. नोट्स वाचा आणि जे काही संदर्भ पुस्तक आले तेच वाचा, ते कंटिन्यू वाचनामध्ये ठेवा. तर आता आपण बघणार आहोत लोकसाहित्य आणि विशेष साहित्य प्रवाह. तर बघा, मराठी साहित्याच्या अनुषंगाने लोकसाहित्य हा विषय सुद्धा, म्हणजे प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे, त्यातल्या त्यात लोकसाहित्य हा प्रकार सुद्धा महत्त्वाचा आहे. तर लोकसाहित्य म्हणजे काय, तर एकदम साध्या, सोप्या आणि जर सरळ भाषेत सांगायचं झालं तर लोकसाहित्य म्हणजे काय, की बाबा लोकांनी जे काही साहित्य निर्माण केलंय आपण त्याला लोकसाहित्य म्हणतो. समजा तुम्हाला पेपरमध्ये असा प्रश्न विचारला, आवाज येतोय का विशाल राठोड माझा व्यवस्थित? चॅटबॉक्स मध्ये सांगा आवाज, स्पीड, आवाज येतोय का व्यवस्थित? आवाज येतोय का? लोकसाहित्य प्रवाह. ठीक आहे. आणि विशेष साहित्य प्रवाह. ठीक आहे. तर म्हणजे लोकांनी निर्माण केलेलं साहित्य. बघा, लोकसाहित्याचा कुठलीही एक व्यक्ती जे काही आहे ती करती नसते.
कळतंय तुम्हाला? लोक असतात. लोक म्हणजे फक्त एक का? नाही. लोक म्हणजे काय? ग्रुप. लोक म्हणजे काय? समूह. ठीक आहे, ह्या पद्धतीने. तर लोकसाहित्य जे काही आहे, तर लोकसाहित्य म्हणजे ग्रुप. आणि लोकसाहित्य जे काही आहे, तर याचा कोणी एक वाली नसतो किंवा एक कर्ता नसतो. तर हे समूहातून, लोकातून जे काही येणारं साहित्य असतं, विशेषतः मौखिक असतं हे. तर ही कॉन्सेप्ट जी काही आहे इथं क्लिअर करणं आपल्याला महत्त्वाचं ठरतंय. समजलं तुम्हाला? क्लिअर? आता बघा, आता आपण बघणार आहोत की लोकसाहित्याची संकल्पना. ठीक आहे, नेमकं डिटेलमध्ये बघूया. लोकसाहित्याची आपण संकल्पना बघणार आहोत. आता बघा, जेव्हा आपण लोकसंस्कृती म्हणतो, तर ह्या लोकसंस्कृतीमध्ये लोकसंस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून लोकसाहित्याकडे बघितले जाते. तरी देखील लोकसाहित्याचं जे काही स्वरूप आहे ते कसं आहे? संमिश्र आहे आणि गुंतागुंतीचं आहे. संमिश्र म्हणजे एकात एक मिक्स झालेलं, एकात एक मिश्रित जे म्हणतो, गुंतागुंतीचं आहे. ठीक आहे, तर आपल्याला इथे समजताना थोडे पॉइंट्सनी समजून घ्यायचं आहे की लोकसाहित्य जे काही आहे ते कसं आहे. लोकसाहित्य सांगा. बरोबर आहे. काय आहे? लोकसंस्कृतीचा एक भाग. लिहून घ्यायचा आहे, एक भाग आहे. त्यानंतर कसं आहे? त्याचं स्वरूप कसं आहे? त्याचं स्वरूप कसं आहे? मिश्र किंवा संमिश्र व गुंतागुंतीचे. संमिश्र व कसं आहे? गुंतागुंतीचं आहे. लिहून घ्यायचंय सगळ्यांनी. ठीक आहे, तर बघा, आता लोकसाहित्याचं जे काही स्वरूप आहे तर ते कसं आहे? संमिश्र आहे आणि गुंतागुंतीचं आहे. आणि त्यामुळं काय होतं की त्या सर्वच विशेष समाविष्ट होतील आणि सर्वमान्य व्याख्या अद्याप झालेली दिसत नाही. कारण लोकसाहित्य म्हटलं तरी हे काय आहे? खूप असं खोलवरचं किंवा असं खूप मोठा याचा जो आवाका आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे याची जी काही व्याप्ती आहे लोकसाहित्याची ती खूप मोठी आहे. म्हणून आपल्याला लोकसाहित्याला व्याख्येमध्ये बसवणं आणि त्याचबरोबर शब्दांमध्ये बसवणं काय आहे? शक्य नसल्यामुळे याची आपल्याला अशी तंतोतंत व्याख्या झालेली दिसत नाही. तरी देखील काय आहे की काही लोक किंवा काही अभ्यासकांनी, काही लेखकांनी याला व्याख्येमध्ये बसवलं आहे, तर ते आपण पाहणार आहोत. आता बघा, लोकसाहित्याचे जे काही अभ्यासक आहेत त्याचबरोबर विज्ञान, तर आपल्या अभ्यासातून काय वेगवेगळ्या व्याख्या मांडताना दिसतात. पण तरीही लोकसाहित्य हे लोकांनीच निर्माण केलेले आहे, हे इथे विशेष आहे. बघा, संकल्पनात्मक जर काही प्रश्न विचारायचा झाला तर संकल्पनात्मक प्रश्न काय असू शकतो? समजा संकल्पनात्मक प्रश्न विचारायचा झाला त्यांना, ते कसे विचारतील की बाबा लोकसाहित्याचा एक कर्ता असतो किंवा लोकसाहित्याचा कोणीही कर्ता नसतो. तर ह्या ज्या काही संकल्पना आहेत तर ह्या संकल्पना तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या आहेत. कळतंय का तुम्हाला? ठीक आहे, तर बघा, आता आपण बघणार आहोत की लोक ह्या शब्दाची जी काही आहे भारतीय परंपरा, म्हणजे सर्वप्रथम किंवा सर्वात आधी जे काही आहे लोक हा शब्द कुठून आला असावा किंवा कशातून जो काही आहे हा शब्द
आलं आहे आपण ते बघू. आता बघा, तुम्हाला 4 वेद माहित आहेत का? 4 वेद जे अतिशय प्रसिद्ध आहे. 4 कोणते सांगा बरं 4 वेद. 4 वेदांची नावं सांगा. चार वेदांची नावं कोणती आहे? सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद आणि चौथा कोणता आहे? अथर्ववेद ना. सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद आणि अथर्ववेद. बघा, तर सर्वप्रथम काय झालेलं आहे की हे जे काही ऋग्वेद आहे, तर ऋग्वेदामध्ये सर्वात आधी ऋग्वेदामध्ये एक पुरुष सूक्त नावाचं एक सूक्त आहे. ऋग्वेदामध्ये काय आहे? पुरुष सूक्त नावाचं एक सूक्त आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे की आपल्याला काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये, तर ह्या पुरुष सूक्तात जो काही आहे, लोक हा शब्द जण आणि स्थान दोन अर्थाने आपल्याला वापरलेला आहे. लोक हा शब्द दोन अर्थाने कोणत्या पहिल्यांदा वापरला आहे? कोणतं? जण आणि स्थान. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला मी सांगते ते मुद्दे लिहून घ्या. चला सर्वप्रथम हेडिंग टाका लोकसाहित्य, आणि लोकसाहित्य अशी हेडिंग टाका. चला तर आता लोक हा जो काही शब्द आहे आणि स्थान, ठीक आहे. लोकसाहित्य तुम्ही हेडिंग दिली लोकसाहित्य हेडिंग दिली का? चला लिहून घ्यायचंय. लोकसाहित्य हा लोकसंस्कृतीचा एक भाग आहे. लोकसाहित्य हा लोकसंस्कृतीचा एक भाग आहे. लोकसाहित्याचे स्वरूप संमिश्र आणि गुंतागुंतीचे आहे. लोकसाहित्याचे स्वरूप संमिश्र आणि गुंतागुंतीचे आहे. लोकसाहित्याचा कोणीही एक कर्ता नसून लोकसाहित्याचा कोणीही एक कर्ता नसून लोकसाहित्य हे लोकांनीच निर्माण केलेले लोकांनीच निर्माण केलेले असते.
लोकसाहित्य हे लोकांनी निर्माण केलेले असते. आता बघा, सर्वप्रथम लोक ह्या शब्दाची उत्पत्ती किंवा कुठे आलेला आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर आपण पाहिले की 4 वेद आहे, सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद आणि अथर्ववेद. बरोबर आहे. तर जे ऋग्वेद आहे, ठीक आहे, ऋग्वेद जे आहे, तर ह्या ऋग्वेदामध्ये काय आहे की लोक हा शब्द वापरण्यात आलेला आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि ऋग्वेदामध्ये जो काही लोक हा शब्द वापरण्यात आला, तर तो कोणत्या अर्थी वापरलेला आहे? जण आणि स्थान. कशा कोणत्या अर्थी वापरलेला आहे? जण आणि स्थान. चला लिहून घ्या. नेक्स्ट लिहून घ्यायचं आहे, ऋग्वेदातील प्रसिद्ध पुरुष सूक्तात ऋग्वेदातील प्रसिद्ध पुरुष सूक्तात लोक हा शब्द जण आणि स्थान ह्या 2 अर्थाने वापरलेला आहे. हा 2 म्हणजे तुम्हाला जर विचारलं की लोक म्हणजे सर्वप्रथम लोकसाहित्याच्या अनुषंगाने लोक हा शब्द खालीलपैकी कोणत्या कोणत्या माध्यमांमध्ये किंवा ग्रंथांमध्ये वापरलेला आहे तर आपल्याला आलं पाहिजे. तर काय, जण आणि स्थान ह्या 2 अर्थाने वापरलेला आहे. ठीक आहे, झालं हे लिहून. त्यानंतर आपण बघूयात नेक्स्ट. आता बघा नेक्स्ट, त्यानंतर काय आहे? वैयाकरण पाणिनी. ठीक आहे, तर काय वैयाकरण पाणिनी काय आहे? तर अष्टाध्याय. अष्ट म्हणजे 8 आणि ध्याय म्हणजे काय? अध्याय. अष्टाध्याय. तर वैयाकरण पाणिनी हे जे काही अष्टाध्याय आहे, तर ह्याच्यामध्ये लोक व सर्व लोक ह्या पदाचा उल्लेख केलेला आहे. ठीक आहे, लिहून घ्यायचं आहे. वैयाकरण पाणिनी. नेक्स्ट, हे अतिशय महत्त्वाचं आहे, सगळ्यांनी रिव्हिजन करा आजच्या आज. ठीक आहे, लिहा. वैयाकरण पाणिनी यांनी आपल्या अष्टाध्यायात लोक व सर्व लोक या पदांचा उल्लेख केलेला आहे. आता बघा, वैयाकरण पाणिनी झालं, त्याच्यानंतर आपलं काय? ऋग्वेद. त्यानंतर भगवद्गीतेत सुद्धा उल्लेख आलेला आहे. भगवद्गीतेत सुद्धा काय आलेला आहे? उल्लेख आलेला आहे. तर कसा आलेला आहे? लोक आणि लोकसंग्रह. लोक आणि लोकसंग्रह. भगवद्गीतेमध्ये काय? लोक आणि लोकसंग्रह यांचा उल्लेख आलेला आहे. लोक आणि लोकसंग्रह. ठीक आहे, तर बघा, तुम्हाला असा प्रश्न आला की लोकसाहित्यातील लोक हा शब्द खालीलपैकी कशात आलेला आहे?
सांगता आलं पाहिजे. ऋग्वेद, व्याकरण, पाणिनी, भगवद्गीता आणि मग कशा कशा पद्धतीने जो काही आलेला आहे. आणि त्याचबरोबर अतिशय महत्वाचा राजा अशोक माहिती आहे सगळ्यांना? सम्राट अशोक कोणाकोणाला माहित आहे? तर कलिंगा वार वगैरे तुम्हाला थोडंफार माहित असेल त्याच्याबद्दल. तर अशोकाचे जे काही शिलालेख होते, तर ह्या अशोकाच्या शिलालेखामध्ये काय लोक हा शब्द जो काही आहे व्यापक अर्थाने वापरलेला आहे. लोक हा शब्द कसा वापरलेला आहे? व्यापक अर्थाने वापरलेला आहे. ठीक आहे. व्यापक म्हणजे काय की मोठ्या आवाक्यात किंवा मोठ्या प्रमाणात. ठीक आहे. आता बघा, तशी काही लोकसाहित्याची अशी ऑथेंटिक अशी व्याख्या नाहीये, पण कारण लोकसाहित्य जो काही हा विषय आहे तर तो संमिश्र विषय आहे. बरोबर आहे, संमिश्र आहे, गुंतागुंतीचा आहे. बरोबर. तर संमिश्र असल्यामुळे, गुंतागुंतीचा असल्यामुळे काय होतं की याला शब्दांमध्ये व्याख्येमध्ये बसवणं कठीण आहे. त्याची कुठली एक व्याख्या करणं कठीण आहे. पण अभ्यासकांनी काय केलेलं आहे, काही अभ्यासकांनी याची व्याख्या दिलेली आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की लोक साहित्याचा कोणीही करता नाही, म्हणजे कोणीही एक करता नाहीये. तर लोकसाहित्याचा करता काय आहे? समूह आहे. लोकसाहित्याचा करता काय? ग्रुप आहे. जसं आपण म्हणतो ना, ही कादंबरी कोणी लिहिली, ती कादंबरी कोणी लिहिली, तुम्हाला लगेच सांगता येतं. बरोबर आहे की याचे मॅडम हे काय कादंबरीचं हे यायचे का. पण जर तुम्हाला विचारलं लोकसाहित्य कोणी आणलं किंवा लोकसाहित्याचा करता कोण, लोकसाहित्य वगैरे, तर याचा कोणीही एक करता नाहीये. कारण लोकसाहित्य याचाच अर्थ होतो लोकांचे साहित्य. ठीक आहे. त्याच्यामुळे ती समूह निर्मिती आहे. काय आहे ती? समूह निर्मिती. तर हे जे काही आहे तुमचं, तर यामध्ये काय करायचं आहे की हे संकल्पनात्मक स्पष्टता तुम्हाला पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगते की काही प्रश्न जे काय असतात ते फॅक्च्युअल असतात, म्हणजे फॅक्ट तुम्हाला माहीतच पाहिजे. पानिपत कादंबरी कोणी लिहिले, झुंडीचे मानसशास्त्र कोणी लिहिलं, माझा धडपडणारा प्रवास कोणी लिहिलं. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पटपट सांगू शकता. पण काही प्रश्न संकल्पनात्मक असतात की तुम्हाला जर ती कॉन्सेप्ट माहीत असेल, लोकसाहित्य नेमकं काय की लोकसाहित्य काय बाबा, की याचा कोणी करता नाही, समूह निर्मिती आहे किंवा समूहाच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे लोकांचं साहित्य आहे. त्याच्यामुळे ठीक आहे. तर हे झालं तुमचं संकल्पनात्मक स्पष्टता. याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो हे मी सांगते मी क्लासमध्ये. राकेश चला सांगा. हा, काय आहे? कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आपली पाहिजे. बघा, जर आपल्याला वाटतं की काय पेपर म्हणजे काय आहे, 4 एक प्रश्न असतो, 4 हे असतात, गोल असतात, त्याच्यातून एक गोल मारून यायचा. पण ते तेवढंच आहे का? नाही. म्हणजे ज्यांनी पेपर तयार करायला आहे किंवा ज्यांना निवड करायची आहे, त्यांनी इतकी सोपी पद्धत का ठेवली असेल? म्हणजे दिसायला किती सोपी वाटते, अरे काय एक प्रश्न गोला मारून, पण नाही. तर त्याच्यामध्ये तुमचं संकल्पनात्मक काय आहे, तुम्हाला फॅक्च्युअल माहिती आहे का, तुम्ही ते किती वेळात सोडवता, तुम्हाला बाकी गोष्टी काय करतात, तुमचे तर्क किती चालतात. तर बघा, हे असं सगळं जे काही आहे ह्या सगळ्यांच्या अनुषंगाने हे तयार करण्यात आलेलं आहे. कळतंय का तुम्हाला हे मी सांगितलेलं? ठीक आहे. आता बघा, नागो कालेलकर जे काही आहेत, डॉक्टर नागो कालेलकर, तर यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे, काही व्याख्या केलेल्या आहेत. त्यानंतर लोकसाहित्याचे अभ्यासक, लोकसाहित्य आपल्याला महत्त्वाचा विषय ठरणार आहे. कारण दुर्गा भागवत ज्या काही आहेत, दुर्गा भागवत असतील, तारा भवाडकर जे आपल्या अध्यक्ष होऊन गेले, आणि त्यांचे सतत काय म्हणू शकतो आपण, लेक्चर्स म्हणा किंवा काय, हे काय आहे सतत आपण ऐकत असतो, आपल्याला दिसत असतं. तर हे सगळे चालू घडामोडीतले विषय आहे. त्याच्यामुळे लोकसाहित्य महत्त्वाचं. तारा भवाडकर जेव्हा म्हणतो तेव्हा त्या काय लोकसाहित्याच्या अभ्यासिका, त्या काय आहेत लोकसाहित्याच्या अभ्यासिका. चला आता आपल्या
बस विचारल्या जातात, खालीवरील वाक्य कोणाचं आहे असं म्हटलं जातं. तर चला टाका. तर लोक म्हणजे काय असं अभ्यासक म्हणतात, आपण ते बघूया. चला सगळ्यात आधी लिहा ना. गो कालेलकर. चला लिहा ना. गो कालेलकर. हे झालं लिहून. तर ना. गो कालेलकर काय म्हणतात आपण बघूया. ठीक आहे. ना. गो कालेलकर काय म्हणतात, लोक म्हणजे एका वेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा वर्ग. ठीक आहे. म्हणजे आता आपण जरी लोक म्हटलं, तुम्ही समजा राजस्थान मध्ये गेले, 2 डोळे 2 हात 2 पाय आहे सगळ्यांना, पण त्यालाच मग हे म्हणायचं का लोक? नाही. लोक म्हणजे काय, तर तुम्ही जेव्हा लोक बघता तेव्हा तुम्ही अनेक गोष्टी बघतात. त्यांची संस्कृती बघता. संस्कृती म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारची. कोणत्या कोणत्या प्रकारची संस्कृती असते सांगा बरं. चला संस्कृती म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारची. तर तुम्ही खाद्य संस्कृती असा शब्द ऐकला असेल. त्यानंतर काय, पोशाख संस्कृती आहे. त्यानंतर काय अजून, काय आहे अजून, खाद्य संस्कृती, पोशाख संस्कृती, भाषा संस्कृती. व्हेरी गुड. अजून अजून काय आहे, बरोबर. तर म्हणजे काय की वेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा. बघा आता एक साधं सोपं उत्तर सांगते तुम्हाला मी. तुम्ही समजा राजस्थानला गेला, राजस्थान, आणि सोबतच तुम्ही काय केलं की तुम्ही आंध्र प्रदेश मध्ये गेलात, तर दोन्हीकडे तुम्हाला सारखं दिसेल का? नाही. एक तर तुम्हाला खाद्य संस्कृती वेगळी दिसेल राजस्थानची आणि याची. महाराष्ट्र, गोवा, आपल्याकडे वेगवेगळी राज्य, किंवा तुम्ही परदेश दौरा केला एखादा, तर तुम्हाला काय दिसणार आहे, वेगवेगळ्या संस्कृती. म्हणजे फक्त भाषेची संस्कृती का? नाही. पोशाखा संदर्भात संस्कृती असेल, खाद्य संस्कृती असेल, राहण्याची संस्कृती असेल, जे काही देवाधर्माचे नियम असेल, तर हे जे काही सांस्कृतिक आहे, जे काही घटक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसणार आहे, वेगळेपण दिसणार आहे. त्याच्यामुळेच ना. गो कालेलकर काय म्हणतात, लोक म्हणजे काय, तर लोक म्हणजे एका वेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा वर्ग होय. आणि ही संस्कृती जी काही आहे ही स्वाभाविकपणे जगते. स्वाभाविकपणे जगते म्हणजे तिला काही कोणाचे असे बंधन आहे का, फोर्स आहे का तू असंच जगलं पाहिजे म्हणून? नाही, तर ते पहिले आधीपासूनच जे काही आहे ती जगते. ठीक आहे. म्हणजे अपडेट होऊन होऊन स्वाभाविकपणे तिचं 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 आणि निसर्गाला आणि निसर्गाच्या अधिक जवळची आहे. कारण निसर्गाच्या जवळची म्हणजे कसं की कुठलेही काही असू दे, सूर्योदय झाल्यानंतरच आपण सगळेजण उठतो आणि सूर्य मावळत्याच्या वेळी झोपतो. म्हणजे काय, निसर्गासोबतच आपलं काय चालतं, सगळ्या गोष्टी ज्या काही आहे चालतं. म्हणजे शेतीचं असू दे, इतर गोष्टी असू दे. ठीक आहे. तर आपण आता ह्या लोक ह्या पदाचा, लोक ह्या शब्दाचा अर्थ लिहून घेऊया. चला लिहा ना. गो कालेलकर डॅश करा. लोक म्हणजे, चला लिहा लोक म्हणजे, लोक म्हणजे एका वेगळ्या संस्कृतीचे, लोक म्हणजे लोक म्हणजे एका वेगळ्या संस्कृतीचे, एका वेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा वर्ग होय. एका वेगळ्या संस्कृतीचे
एका वेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा वर्ग होय. त्यानंतर लिहायचंय लोक म्हणजे त्यांच्याच म्हणण्यानुसार आहे. लोक म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींचा समूह. लोक म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींचा समूह. ज्याच्यात वंश, भाषा, व्यवसाय ज्याच्यात वंश, भाषा, समुदाय, व्यवसाय किंवा धर्म दोनपेक्षा यापैकी अधिक समान तत्वे असतात. ठीक आहे. आता बघा आपण थोडस व्याख्येविषयीची काही जनरल व्याख्या आहे ती समजून घेऊ. बघा जरी व्याख्या नसली तरी आपल्याला समजण्यासाठी जे काही आहे काही गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत किंवा ठीक आहे यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला महत्त्वपूर्ण आहेत तर त्या आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा आता लोकसाहित्याबद्दल असेही म्हटले जाते की ज्या काही लोकांमध्ये ज्या काही प्रचलित मौखिक परंपरा आहे ते म्हणजे लोकसाहित्य. हे बघा आता ह्याच्यामध्ये मौखिकता ही अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. जेव्हा तुम्हाला प्रश्न येईल ना की तुम्हाला लोकसाहित्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे तर लोकांचं साहित्य त्याचबरोबर मौखिकता. बघा आधी लिहिता वाचता येत नव्हतं आणि जे काही ज्यांना संस्कृत असेल किंवा इतर गोष्टी असतील तर त्यांचा जो काही ॲक्सेस आहे किंवा ते मान्यता किंवा त्या वर्गालाच होता म्हणजे काही ठराविक वर्गालाच ते होतं संस्कृत शिकण्याचं. बाकी सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत पण बाकी जनता काय आहे निरक्षर आहे होती. तर मग हे काय की बोलण्यातून गुणगुणावण्यातून काय झालेलं आहे गोष्टी. तुम्हाला जर काही असेल तुमचा हात वर आहे रेणुका तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये नक्कीच मला विचारू शकता. तर याच्यामध्ये कसं झालंय बघा मित्रांनो
की मग लोक काय करायचे की शेतामध्ये जायचं, स्त्रिया पुरुष, त्यातल्या त्या स्त्रिया, तर ते गुणगुणवायचे, काहीतरी म्हणायचे, त्यांना काहीतरी वाटायचं. आणि मग असं करून 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 काय ते ग्रुपमध्ये एकीचं दोघी, दोघीचं तिघी, तिघीचं चौघी, आणि असं करून ते ग्रुपमध्ये म्हणायला लागले. आणि आता हे लोकसाहित्याचं आपण बघू की लोकसाहित्य इतकं चांगलं आहे बघा. आता तरी आपण ह्या जगामध्ये म्हणजे आताच्या युगामध्ये तरी आपल्याला मनोरंजनासाठी हातावर आपला स्मार्टफोन आहे. जे हवं ते बघू शकतो, जे हवं ते आपण ऐकू शकतो, आपलं मत मांडू शकतो, सांगू शकतो, सगळं काही करू शकतो, राईट. बट तुम्हाला हे सगळं जर करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, पण आधी तसं होतं का, मनोरंजनाची साधनं खूपच मर्यादित होती, खूप खूप मर्यादित होती. तर मनोरंजनाच्या साधनांचा अत्यल्प होता. मग की आता इतकं काम आहे, असं नाही की आताच वर्किंग वुमेन किंवा खूप काम आहे आणि असं सगळ्या गोष्टी आहे बघा. प्रत्येक युगाची काय आहे, काही काही आव्हानं आहेत, काही काही चॅलेंजेस आहे, आणि काही काही मर्यादा सुद्धा आहेत. तेव्हा सुद्धा स्त्रिया काम करायच्या, तेव्हा सुद्धा लोक काम करायचे, खूप काम, शारीरिक कष्ट खूप होते, बरोबर आहे. आता बौद्धिक कष्ट आलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी, पण तेव्हाच्या युगामध्ये काय होतं की शारीरिक जे काही कष्ट आहेत ते खूप होते बरं का. तर मग काय आहे की मग आता हे शारीरिक कष्ट आहे, अजून मी सुरुवातीला तुम्हाला क्लासमध्ये सांगते की कितीही काही असलं तरी कंटाळा येतो. मग आता हे काम जायचं आहे, दिवस घालवायचा आहे, आणि ते काम आपल्याला उत्साहाने पण करायचं आहे. मग अशा वेळेस काय, गाणे. ठीक आहे, समजा तुम्ही कुठले काम करत असाल, कुठे जात असाल, तुम्ही गाणे ऐकता किंवा गाणे लावता, तर ते खूप, ती गोष्ट काय वाटते, खूप इंटरेस्टिंग वाटते तुम्हाला, बरोबर आहे. तर मग तेव्हाच्या काळात सुद्धा काय की लोकगीतं, की गुणगुणायचे, गाणं म्हणायचे, शेतात जाताना, शेतीची कामं करताना. आणि मग त्याच्यानंतर मग घरीच, आधी ते मिक्सर वगैरे नव्हतं, मग काय, घरीच जात्यावरचं जे काही धान्य आहे, तर जात्यावरचं धान्य सुद्धा भरडायला लागायचं. तर हे जे काही जात्यावरचं धान्य आहे भरडायला लागायचं, तर ते मग त्याच्यावरून काय झालं, जात्यावरची गाणी आली, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण ढवळे पाहिलेत, बरोबर आहे. ते तरी लिहिले वगैरे आहेत ह्या सगळ्या गोष्टी, किंवा तिचं करते आहे कोणतरी. पण अशा प्रकारे जे काही आहे, मग ह्या मौखिक साहित्याची जी काही आहे निर्मिती झाली, ठीक आहे. तर लोकसाहित्य म्हणजे काय आहे, एक प्रकारची मौखिक काय आहे, परंपराच आहे. काय आहे ही, मौखिक परंपरा आहे. लोकसाहित्य काय आहे, एक परंपरा आहे, ठीक आहे. चला लिहून घ्यायचे आपल्याला, चला लिहा. लोकांमध्ये प्रचलित असलेल्या, लोकांमध्ये प्रचलित, बघा मौखिक याचा अर्थ काय होतो की तोंडाने, तोंडावाटे जे काही आहे, तोंडाने जे काही आहे. चला लिहा. लोकांमध्ये प्रचलित असलेल्या मौखिक परंपरा, लोकांमध्ये प्रचलित असलेल्या लोकांमध्ये असलेल्या लोकांमध्ये प्रचलित असलेल्या मौखिक परंपरा म्हणजे लोक साहित्य होय. बघा आता ह्या ज्या काही व्याख्या असतात त्या आपल्या अंडरस्टँडिंग साठी आहेत सगळ्या, ठीक आहे. ह्या कशासाठी आहेत, आपल्या अंडरस्टँडिंग साठी.
आता बघा, हे जरी असलं, हे आपल्या अंडरस्टँडिंगसाठी जरी असलं तरी काही परिपूर्ण नाहीच आहे. कारण फक्त मौखिक आहे का लोकसाहित्य म्हणजे? सांगा बरं. लोकसाहित्य म्हणजे फक्त मौखिक नाही. तर लोकसाहित्यामध्ये काय येतं? नृत्य आहे, नाटकं आहे, त्यानंतर काय अजून? ठीक आहे. तर बाकी सगळ्या गोष्टींचं सुद्धा हे होतच. त्याच्यामुळे लोकनृत्य, शिल्प असेल, विधी असेल, शिल्प हे सुद्धा काय आहे? लोकसाहित्याच येतं. पण तरी मेन भाग जो काही आहे, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे किंवा पिढ्यानपिढ्या एकमेकांकडे जे काही आलं आहे ते. ठीक आहे. आता याचा करता स्त्री सुद्धा आहे, पुरुष सुद्धा आहे, त्याच्यानंतर कोण आहे? यस, लहान मुलं सुद्धा आहेत. बरोबर, अगदी ठीक आहे. तर अशा प्रकारे म्हणजे शिल्पचित्र असतील, विधी, व्रत, गोंधळ, नाटक, तर असं ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत. ठीक आहे. आता लोकच जे काही आहे, लोक समाजातील व्यक्ती म्हणजेच वास्तव लोकांनी केलेले, लोकभाषेत केलेले आणि लोकांच्या परंपरेबरोबर चालत आलेले जे वाङ्मय आहे ते काय आहे? लोकवाङ्मय आहे. आता लोकसाहित्य किंवा लोकवाङ्मयाची जी काही मूलभूत वैशिष्ट्ये म्हणजे काय आहे की ते म्हणजे कशाला आपण लोकसाहित्य म्हणू, त्याची वैशिष्ट्ये काय आहे? तर ते लोकजीवनाशी काय पाहिजे? निगडीत पाहिजे. वैशिष्ट्ये काय आहे आपण बघूयात आता. वैशिष्ट्य तर काय आहे? लोकांच्या जीवनांशी निगडीत पाहिजे. लिहून घ्यायचं आहे, लोकांच्या जीवनाशी निगडीत हे जे काही आहे ते पाहिजे. ठीक आहे. लिहून घ्या. लोकसाहित्य. बघा, लोकसाहित्य असं आलं किंवा लोकवाङ्मय हा जरी शब्द आला तरी तो तुम्हाला काय करायचा आहे? परीक्षेत एकाच अर्थाने घ्यायचं आहे. काय करायचं आहे? एकाच अर्थाने घ्यायचं आहे. ठीक आहे. लिहा, लोकजीवनाशी निगडीत असावे. नंतर दुसरा नंबर लिहावा, लोकजीवनाचा सतत आविष्कार व्हावा. लोकजीवनाचा सतत आविष्कार व्हावा. लोकजीवनाशी सतत आविष्कार व्हावा. तिसरं लिहायचं आहे, लोकजीवनाचे अविभाज्य अंग. लोकजीवनाचे अविभाज्य अंग. लोकजीवनाचे अविभाज्य अंग. ठीक आहे. आता जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, चला आता मला सगळ्यांनी सांगायचं आहे, ऑनलाईन ऑफलाईन विद्यार्थी, लोकसाहित्याचा कर्ता कोण? चला उत्तर सांगा. लोकसाहित्याचा कर्ता कोण? चला सांगा.
लोकसाहित्याचा करता कोण? लोक. बरोबर आहे. लोक. अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न विचारला तर विचारू शकतात, सोप्यात सोपी जर त्यांना विचारायचं झाला तरी. पण लोक कन्फ्यूज होणार, मग काहीतरी 2-3 लेखकाची नावं देणार ज्यांनी लोकसाहित्य समजूनच घेतलं नाही किंवा ज्यांच्या संकल्पना ज्या काही आहेत त्या स्पष्टच नाही आहेत, तर त्यांना काय होऊ शकतं, मग कठीण होऊ शकतं ह्या सगळ्या गोष्टी. बरोबर आहे. आता बघा, आता लोकसाहित्याचा जेव्हा एक सखोल अभ्यास झाला तर त्याच्यामधून एक माहिती समोर आली. आता ती माहिती कोणती आहे की लोकसाहित्य जी काही आहे ही एक प्रयोगात्मकता आहे. प्रयोगात्मकता म्हणजे काय की बाबा प्रयोग करून करून, असं नाही की कोणतरी कोणाला तरी आठवलं म्हटलं आणि मग समूहांनी म्हणायला लागले, असं नाही. तर थोडं थोडं करत, गुणगुवत, शब्दाला शब्द जोडीत, असं ह्या पद्धतीने काय झालेलं आहे, लोकसाहित्याची निर्मिती झालेली आहे. म्हणून ती सादर करण्यासाठी लागणाऱ्या मौखिक शब्दापासून मग विधी असेल, वाद्य, नृत्य, संगीत, तर मग यांचा जो काही आहे इथे आपल्याला समावेश होताना दिसतो. म्हणजे काय एकाएकी सगळं आलेलं आहे का? नाही. तर नृत्य, नाटक, विधी हा जो काही सगळा प्रकार आहे तो. आता वाद्य, नृत्य, गीत, अभिनय तर इत्यादी कला साधनांचा जो काही उपयोग करून जे काही आहे त्यांची निर्मिती केली जाते. तर जर त्याचं स्वरूप पाहिलं, समजा तुम्हाला असा प्रश्न आला की लोकसाहित्याचं स्वरूप प्राधान्याने कुठलं, सांगा बरं. जर आपण प्राधान्याने विचार केला तर लोकसाहित्याचं स्वरूप कोणतं आहे? कोणतं आहे? मौखिक. ठीक आहे, लिहून घ्या एक वाक्य. जरी इतर गोष्टी असल्या तरी त्याचं जर प्रामुख्याने आपण त्याचा जर स्वरूपाचा विचार केला तर ते काय आहे, मौखिक रूपात आपल्याला दिसतं. ठीक आहे, चला लिहून घ्या. लोकसाहित्य हे प्राधान्याने लोकसाहित्य हे प्राधान्याने मौखिक स्वरूपाचे असते. चला लिहून घ्या पटकन. ठीक आहे, तर बघा आता एक वाक्य आपल्याला महत्त्वाची आहे. ठीक आहे, तर आता जर एक शैली आहे, लोकसाहित्य एक शैली आहे, जर आपण विचार केला तर लोकसाहित्य हे कोणत्या शैलीच्या जवळ जाणार आहे असा प्रश्न आला तर तुम्हाला काय लिहायचंय? चूर्ण शैली. लिहून घ्या, चूर्ण शैली. चला लिहून घ्या. चूर्ण शैलीच्या जवळ जाणारे आहे. ठीक आहे, चूर्ण शैली, पूर्ण नाही, चूर्ण. ठीक आहे, चूर्ण शैली. ठीक आहे, तर बघा आता याची व्याख्या बघा. आता आपल्याला असे 2-4 अभ्यासक आहेत, त्यांची व्याख्या समजून घेणं का महत्त्वाचं ठरतं, कारण त्याच्यानुसार आपल्या संकल्पना क्लिअर होतात आणि प्रश्न सोडवायला जे काही आहे ते बरंच बरं पडतं. आता बघा, जे काही डॉक्टर नांदापूरकर आहेत ते त्यांनी काय म्हटलेलं आहे आपण ते बघूया. ठीक आहे, डॉक्टर नांदापूरकर काय म्हणतात बघा. तुम्ही ऐकलंय का डॉक्टर नांदापूरकर यांचं नाव आधी? ठीक आहे, तर ते काय म्हणतात ते आपण बघूया. तर बघा, त्यांच्या मते काय आहे की लोकवाङ्मय म्हणजे लोकांनी निर्माण केलेले आणि मौखिक परंपरेने प्राप्त झालेले जे काही वाङ्मय आहे याचा कर्ता लोकच, आणि लोक समाजातील व्यक्ती म्हणजे वास्तव
लोकांनी केलेले आणि लोकभाषेत, हे सुद्धा महत्वाचं आहे. लोकभाषा म्हणजे कुठली? बोली भाषा. लोकभाषा म्हणजे कुठली भाषा? येस, लोकभाषा म्हणजे कुठली भाषा? बोली भाषा जी काही आहे. तर लोकभाषेत केलेले आणि लोकांच्या परंपरेबरोबरच चालत आलेले जे वाङ्मय म्हणजेच लोकवाङ्मय. तर बघा, ही जी नांदापूरकर यांनी केलेली व्याख्या आहे, तर नांदापूरकर यांनी केलेली व्याख्या आपल्याला महत्वाची ठरते याच्यामध्ये. ठीक आहे. कारण काय? याचं कारण याच्यामध्ये सगळंच घेतलं, लोक घेतले आहे, लोकभाषा घेतलेली आहे, त्याच्यानंतर काय घेतलेलं आहे? मौखिकता घेतलेली आहे. तर हे कशी खोलसम व्याख्या आपल्याला वाटते. तर आपण ही व्याख्या लिहून घेऊ याच्यासाठी की समजा काही लोकसाहित्यावर संकल्पनात्मक प्रश्न आला तर याच्यातून बरेच मुद्दे जे काही आहे कव्हर केलेले आहेत. चला लिहून घ्या. लोकवाङ्मय म्हणजे नांदापूरकर लिहा आणि मग डॅश करा किंवा शेवटी व्याख्या लिहून झाल्यावर शेवटी लिहिलं तरी तुम्ही चालेल. लोकवाङ्मय म्हणजे लोकांनी निर्माण केलेले लोकवाङ्मय म्हणजे लोकांनी निर्माण केलेले आणि मौखिक परंपरेने प्राप्त झालेले आणि मौखिक परंपरेने प्राप्त झालेले वाङ्मय. याचा करता अर्थातच लोक. ठीक आहे, फुल स्टॉप. लोकसमाजातील व्यक्ती म्हणजेच वास्तव लोकांनी केलेले कॉमा लोकभाषेत केलेले आणि लोकांच्या परंपरेबरोबर चालत आलेली. लोकभाषा आणि लोकपरंपरा पण महत्वाची. लोकभाषा आणि लोकांच्या परंपरेत चालत आलेले आणि लोकांच्या परंपरेत चालत आलेले आणि लोकांच्या परंपरेत चालत आलेले तेच लोकवाङ्मय. ठीक आहे. आता बघा, आपण वैशिष्ट्य बघितलेली आहे. आता लोकसाहित्याच्या प्रवृत्तीचा विचार करता आपल्याला असं आढळतं की ती काय आहे? सरळ आहे, साधी आहे आणि सरस आहे आणि काय आहे? अकृत्रिम आहे. कृत्रिम आणि अकृत्रिम याचा अर्थ काय? कृत्रिम म्हणजे आर्टिफिशियल, काहीतरी बनवलेलं, काहीतरी बनवून टाकलेलं. पण हे काय? अकृत्रिम आहे. अकृत्रिम म्हणजे स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे, नॅचरल लिहिता ते आलंय, कुठलंही काहीतरी फोर्स करून असं बनवलेलं नाही किंवा ते समोर आणलेलं नाही. तर काय आहे ते? कसं आहे ते? अकृत्रिम आहे. कसं आहे ते? अकृत्रिम आहे. कसं आहे? अकृत्रिम आहे. ठीक आहे. कसं आहे? साधे सरळ अकृत्रिम. अकृत्रिम याचा अर्थच होतो स्वाभाविक, नॅचरल, नैसर्गिक, जे काही तुम्हाला म्हणायचंय ते. कळतंय तुम्हाला? आता त्यात कोणत्याही रसाचा
विभावानुभावांनी परिपोष झालेला दिसत नाही. आता बऱ्याचदा ह्या साहित्याचे जे काही छंद अम्मक यांचे बंधन मानता लेखक झालेले आहे, तरीतून याच्यातून एक लय साजलेले. म्हणजे आता बऱ्याचदा आपण काय करतो, कविता वाचतो काय काय त्याच्यामध्ये आपल्याला छंद यमक जुडणारे शब्द असं वगैरे दिसतं, पण तेव्हा त्या लोकांनी जे काही निर्मिती केलेली आहे लोकसाहित्याची, लोकवाङ्मयाची, याच्यातून आपल्याला असं दिसतं का? आपल्याला याच्यातून असं नाही दिसत. त्यांनी एकदम ते स्वाभाविकपणे नॅचरली त्यांना जे काही वाटेल तर ते हे केलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. आता मग काय आहे की तरीही काय होतं की त्याला एक लय आहे. तुम्ही आता बघत असाल की कधी कधी लग्न मंडपात किंवा कोणी कोणी तीर्थक्षेत्राला जाऊन येतात. बऱ्याचदा वैष्णव देवी किंवा असं म्हणतात महादेवाला जाऊन आले, तर असे तुम्ही काही गाणे ऐकले असेल किंवा असं काहीतरी, त्याला काही यमकता नाहीये, पण तरी त्याला एक लय आहे, त्याला एक सूर आहे, त्याला एक काय आहे, चाल आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. आता ह्या लोकसाहित्यातून सामान्य जनतेचे वास्तव रूप आपल्याला दिसते. लोकसाहित्यातून आपल्याला काय काय दिसते सांगा, तुम्हाला काय वाटतं? लोकसाहित्य जे आहे त्याच्यातून काय काय प्रकट होते सांगा बरं. लोकसाहित्यातून काय काय प्रकट होते? एखादं तुम्ही गीत ऐकलंय, एखादं तुम्ही गाणं ऐकलंय किंवा काय 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 प्रकट होते सांगा बरं. संस्कृती त्यांची, बरोबर आहे. संस्कृती म्हणजे मग त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या आल्यात? कृषी संस्कृती असेल, खाद्य संस्कृती असेल, त्यांचा पोशाख असेल, नित्यनियमांची कोणती कामे असेल, त्यांचे दुसरे कुठले व्यवसाय असतील, त्याच्यानंतर काय चालीरीती. अजून काय सांगता येईल तुम्हाला? अजून काय सांगता येईल सगळं? वेगळ्या पद्धतीचं अजून काय सांगता येईल? बरोबर. काय आहे? भाषा. म्हणजे लोकसाहित्य फक्त काय मराठीत आहे का? नाही, वेगवेगळ्या लोकांमध्ये त्यांच्या भाषांमध्ये. लोकभाषा यालाच आपण बोलीभाषा असे म्हणूयात. लोकभाषा त्यालाच आपण बोलीभाषा असंही म्हणूयात. आता लोकसाहित्याची जी काही निर्मिती आहे, तुम्हाला असं वाटेल की मग मॅडम ही जी काही लोकसाहित्याची निर्मिती आहे ही वरच्या वर्गाकडूनच झालेली का? तुम्हाला असा प्रश्न पडलाय का? तुम्हाला काय वाटतं की लोकसाहित्याची जी काही निर्मिती आहे, म्हणजे ठीक आहे याचा कोणी करता नाहीये, याचा समूह एक कोणती एकही एक व्यक्ती करता नाहीये, पण ह्याचा समूह करताय, पण किंवा एक वर्ग, एक समूह, एक ग्रुप याचा करता आहे. तर तुम्हाला काय वाटतं की कोणत्या वर्गाने लोकसाहित्याची निर्मिती केली असेल सांगा. चला, रेणुका चोपकर, विशाल राठोड, चला सांगा. प्रवीण, चला. नेहा, चला. सुबनसरी, चला. चला. मसाई, चला. देवयानी, चला सांगा बरं कोणत्या वर्गाने ह्याची निर्मिती केली असेल. चॅट बॉक्स मध्ये सांगायचंय. चला सांगा कोणत्या वर्गाने याची निर्मिती केली असेल. वरच्या. बर, वरची वर्ग शेतीत जात होती का? कास्तकरी होती का? उत्तर देताना काय लागलं पाहिजे? आपलं थोडं लॉजिक लागलं पाहिजे. थोडंसं डोकं लावून, डोकं वापरून जे काही आहे आपल्याला लॉजिक लावता आलं पाहिजे. चला, तर काय आहे आपल्याला
सर्वच वर्गातून सर्वच स्तराचा जो काही आहे इथे सहभाग आढळतो. चला पुढचं एक वाक्य लिहून घ्यायचं आहे. लोकसाहित्याच्या लिहून घ्या. हॅलो, आत्ताच एक न्यूज माझ्या कानावर आलेली आहे. ते म्हणजे जे काही विंदा करंदीकर आपल्या सगळ्यांना माहीत असतील, तर त्यांचा मुलगा जो काही आहे आनंद करंदीकर, तर ते वारलेत. ठीक आहे. तर त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. त्यांच्यासोबत काय म्हणू शकतो आपण त्यांना, राहण्याचा किंवा त्यांचा जो काही आम्हाला सहवास लाभला होता. आणि विंदासारखेच ते सुद्धा कविता करायचे आणि इतर सगळ्या गोष्टी करायचे. तर त्यांच्या ज्या काही संकल्पनात्मक त्यांची जी काही स्पष्टता होती किंवा इतर गोष्टी होत्या त्या अत्यंत चांगल्या होत्या. आणि जी काही कठीणातली कठीण गोष्ट सोप्यात सोपी करून कशी सांगावी, तर हे करंदीकर सरांकडूनच आपल्याला शिकायला मिळते. तर अशा प्रकारे त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. त्यांचे विचारवेध ह्या यूट्यूब चॅनलवर आणि इतर माध्यमांवर काय आहे खूप हे आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तर मला शिकवताना थोडंसं अचानक फोन आला आणि कसं शिकवावं आणि कसं थांबावं असं झालेलं आहे. तर ठीक आहे, आपण आजचं लेक्चर थांबवूया तिथेच आणि किंवा एक 10-15 मिनिटं घेऊ शकतो अजून आपण. ठीक आहे. तर अशा पद्धतीने थांबूयात आपण. ठीक आहे, थांबूयात आपण इथेच आज. ठीक आहे, एक इमर्जन्सी आल्यामुळं आपण थांबूयात आणि उद्या 4 वाजता जो काही आहे आपला आपण घेऊयात. ठीक आहे, चालेल.